धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा मलंग ट्रॉफी 2026 पर्व आपण पाहतो. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आणि खरं तर दोन संघ एकमेकाविरुद्ध. एका बाजूला टीम नेवाळीपाडा, दुसऱ्या बाजूला टीम वाकलन. धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती सुरुवात करताना एक सिंगल घेत डाबाला सुरुवात केली अविनाश भोईन. त्याच्यासोबत निकेश पाटील. मागच्या मॅच मध्ये 37 धावेची शानदार इनिंग त्याने साकारली. गोलंदाजी मागवती करण ठाकूर. नेवाळीपाडा आणि वाकण. हो, सुपर शॉट, ताकदवर फटका सरळ चाललाय वाडिश लोंगोंच्या डोक्यावरनं. निकेश पाटीलने टोकलाय. षटकार. षटकारानं डावाला सुरुवात मागच्याही मॅच मध्ये केली आणि याही मॅचची सुरुवात निकेश पाटीलने षटकार ठोकत केली वाकण टीम साठी. षटकाराने टीमची टोटल 7 वरती पोहोचली आहे. दमदार खेळ निकेश पाटीलचा मागच्या मॅच मध्ये राहिला. चला टीम जर्मन नितस आपण आलासन रिपोर्टिंग करा. त्यानंतर विनर आणि त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल आणि हेडून टीम आपणही रिपोर्टिंग करायची. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख. बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिला सीमारेषा बाहेर. षटकार. स्ट्रॉंग बॅटिंग. खूप लांब पल्ल्याचे षटकार निकेश पाटीलच्या बॅटमधून येत आहेत. अभिषेक शर्मा सारखी बॅटिंग, अगदी तोडफोड बॅटिंग मैदानावरती निकेश पाटील. 2 षटकार लगातार. मागच्याही मॅच मध्ये अशीच सुरुवात होती. 2 षटकार त्याने लावले. चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. करण ठाकूरनं कमबॅक केला. करण ठाकूरनं अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवलेत. कमी वयामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु आज करण ठाकूर हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये दुमदुमलंय. धावसंख्या आपण पाहतो 13. फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. फील्डर तैनात आहे. एका ऍक्शन मध्ये उचललाय, फेकलाय. एकच धाव. सिंगल. धावसंख्या 14 वरती. 5 चेंडू 14 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. 3 ओव्हरची लढत आहे. 3 षटकामध्ये 45-50 हे टार्गेट वाकण टीम साठी महत्वाचं राहील. ओ, अविनाश भोईचा वार आणि ठोकलाय त्याने षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि धावसंख्या 20 रन्स पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
क्या बात आहे. 2 षटकार इकडे पुन्हा आलेत. आता आक्रमकता वाकलन टीमची. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. गुड लाईन वरती पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिलाय. 2 षटकार आले, त्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल एवढा सुंदर होता की पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक नंबर 2 कार्तिक. वेगवान बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आशिष मात्रे वाईटचा इशारा करतात आणि 1 ने धावसंख्या 33 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ. 3 चेंडू फेकलेत. थोडंसं मागडं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या करण ठाकूर वरती. त्यानंतर आता कार्तिक आल्या. कार्तिक वरती देखील 3 बॉल 13 आल्यात. 3 बॉल शिल्लक आहेत. अशीच बॅटिंग राहिली तर 50 प्लस 60 65 धावा पाहायला मिळतील. हो, अजून एक धमाका लॉंग ऑफ रिझन मध्ये. निकेश पाटील आक्रमक. अजून एक शॉट. षटकार. 39 धावा. मी ती चर्चा केली की आज आक्रमकतेने बॅटिंग. निकेश पाटील डावखुऱ्याचा खेळाडू. अभिषेक शर्मा सारखी त्याली बॅटिंग करत असताना मैदानावरती. पुन्हा प्रहार. अजून एक लांब पल्ल्याचा लॉंग षटकार. 4 षटकार या ओव्हर मध्ये आणि धावा 45. त्याच्यातनं आपण पाहिलं तर 9 बॉल 37. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये 37 केल्या. ह्या मॅच मध्ये आतापर्यंत 37 केल्यात. धाव संख्या 45. बॅचेस पाठीमागे 1 धाव मिळणार. षटक समाप्त. 2 धाव संख्या 46. गोलंदाज तयार. तिसरं षटक अंतिम आहे. फटका तर चांगला अगदी गॅप मध्ये चाललाय. लखन आलाय. अडवणं कठीण आणि बॉल सीमारेखा गाठतोय. 4 रन. सौकर बरोबर अर्धशतक वाकण टीमचं. 50 धावा स्कोर वरती लागल्या. 3 षटकांची लढत. मी तेच सांगितलं. अशीच हनामारी राहिली तर 60 प्लस 60 65 धावा नक्की पाहायला मिळते. आणि आता 5 बॉल शिल्लक आहेत. 42 वरती खेळतोय मैदानावरती निकेश पाटील. निकेशच्या बॅटमधून आपण पाहिले आक्रमकतेचे शॉट ठरतात. जवळजवळ 6 षटकार. पुन्हा प्रहार आणि यावेळेस देखील गॅप मध्ये चाललाय, परंतु फिल्डर त्या तिकडे आहेत. 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावेने संघ पोहोचलाय 52. 44 वरती खेळतोय निकेश पाटील. निकेश पाटील 44. टीमची टोटल 52. पाठीमागे चाललाय पुन्हा एकदा. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अडवतील, फेक करतील तोपर्यंत 2. 54 धावा धावपडकावरती लागतायत. त्याच्यातनं 46 स्वतः निकेश पाटीलनं केल्यात. 46 निकेश पाटीलची टोटल. टीमची टोटल 54. चला नितलस आणि हेडुंटे टीम दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. हेडुंटे संघाला मॅच खेळायची. नितलस टीम आपल्याला ड्रॉ करायचंय. ओ अर्धशतक 3रं या आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक. निकेश पाटील एकदा बॅट उंच करायचे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकार करताना निकेश पाटीलची आक्रमकता. काय बॅटिंग आहे. 52 धावा त्यानं केल्या. याच्या अगोदर 50 केली होतं यश काळनं. त्यानंतर केलं होतं रवी काठेनं 59 आणि आता केलं 58. आतापर्यंत निकेश पाटीलनं 6 चौकार आहे पंच.
6. 58 नॉट आउट. याच्या अगोदर 59 नॉट आउट. रवी काटे बॉल राहिले शिल्लक आता शेवटचा. बघूया रवी काटेच्या पुढे जाणार की आज रवी काटे पुढे राहणार. 58 धावा. निकेशा. अभिषेक शर्मा स्टाईल फिनिश. 64 धावेची शानदार इनिंग मैदानावरती साकारली. निकेश पाटील 3 षटकामध्ये धावसंख्या अगदी लॉंग गेली आहे, अर्थात 72 धावा आणि 73 धावेचं लक्ष नेवाळीपाडा टीम समोर.